शेतकरी कर्जमुक्ती आंदोलन आणि समाजवादी जनपरिषद महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच मराठवाड्याची एक यात्रा पूर्ण झाली। मराठवाड्यात प्रलंबित असणारे जे प्रश्न आहेत या प्रश्नाची चर्चा या यात्रेच्या निमित्तानं लोकांमध्ये वेगवेगळ्या बैठकांमध्ये आणि चर्चांमधनं झाली। यामध्ये प्रामुख्याने जे राज्यातले महत्त्वाचे मुद्दे आहेत याची चर्चा करण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला। एक तर मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न, मराठवाड्याचा अनुशेष आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की ज्या मागील काही काळापासून मराठवाडा आणि विदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत, या आत्महत्याचा मुद्दा येत्या पावसाळी अधिवेशनात मुख्य मुद्दा करण्याची गरज आहे। आणि महाराष्ट्राचं राजकारण ग्रामीण जनतेच्या हिताच्या बाजूने उभं करण्यासाठी राज्याने काही धोरणं ठरवण्याची आवश्यकता आहे। विशेषतः शेतकरी आत्महत्या होणार नाहीत यासाठीचं सरकारनं एक गंभीर धोरण आखलं पाहिजे। एक तर शेतकऱ्यांची कर्जमुक्ती तातडीनं केली पाहिजे। दुसरं असं की शेती करणं सोपं होईल, शेतीला लागणारी अवजारं, खतं, बी बियाणं आणि त्यातली गुंतवणूक करण्याची भूमिका राज्याने करण्याची गरज आहे। राज्य मंत्रिमंडळ 3 राजकीय पक्षांच्या मार्फत जरी चालू असलं तरी राज्याची जी काही कर्तव्य आहेत ती कर्तव्य राज्याकडनं राज्याची घटनात्मक कर्तव्य होणं अपरिहार्य आहे। ती जर सरकारने गंभीरपणे जर पाळली तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होऊ शकतील। सरकारची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक धोरणं लोकांना लोकांना अधिक कर्जबाजारी आणि अधिक विपन्न अवस्थेकडे घेऊन जाणारे आहेत असं चित्र आहे। तर त्यामुळे सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या येत्या अधिवेशनामध्ये आम्ही केलेल्या आहेत। येत्या पावसाळ्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मराठवाड्यामध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे बंद पुकारावा आणि कर्जमाफीची भूमिका सरकारला घेण्यास भाग पाडावं। सरकारनेही लोकांना विधायक प्रतिसाद देण्याची गरज आहे आणि कर्जमाफीचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात घेण्याची गरज आहे। दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा महाराष्ट्रातला लॉ अँड ऑर्डरचा मुद्दा मागील काही काळामध्ये फार गंभीर झालेला आहे, त्यालाही राज्य सरकारनं प्रायोरिटी दिली पाहिजे। त्याचबरोबर महाराष्ट्रामधल्या अनुसूचित जाती जनजातीचे जे बजेटरी प्रोव्हिजन्स आहेत किंवा जे त्यांचे ज्याला आपण म्हणू की बजेटरी प्रोव्हिजन्सचे जे फंड आहेत तर ते फंड त्या प्रवर्गाच्या विकासासाठीच खर्च झाले पाहिजेत। अन्य विभागासाठी ते ट्रान्सफर करणे हे सत्तेचा पूर्णपणे दुरुपयोग आहे आणि सरकारच असं जर करायला लागलं तर गरीब लोकांनी किंवा गरजू लोकांनी कुणाकडे पाहायचा असा एक प्रश्न उपस्थित होतो। म्हणून महाराष्ट्र सरकारनं हे SC ST OBC किंवा अन्य प्रवर्गाचे फंड परस्पर वळवण्याची जी पद्धत अडॉप्ट केली गेलेली आहे सध्या, तर त्याला प्रतिबंध करण्यासाठी कायदेमंडळामध्ये अधिकृत कायदा महाराष्ट्रात करण्याची गरज आहे अशी एक मागणी या बंदच्या निमित्ताने केलेली आहे। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातला लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती जशी मेंटेन झाली पाहिजे त्याचप्रमाणे लोकांचे अधिकारही लोकांना लोकशाही अधिकार मिळाले पाहिजेत आणि त्यासाठी हे जे नागरी सुरक्षा बिलासारखे जे प्रस्तावित कायदे आहेत या कायद्याची कुठल्याही अर्थाने महाराष्ट्रात आवश्यकता वाटत नाही। त्यामुळे महाराष्ट्र सरकारने हे विधेयक मांडू नये आणि महाराष्ट्रातल्या जनतेचे जे लोकशाही अधिकार आहेत आणि त्यांचे नागरिक अधिकार आहेत त्या लिबर्टीच्या बाजूने सरकारने आपली भूमिका केली पाहिजे। आणि यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत किंवा मराठवाड्यामध्ये ठिकठिकाणी प्रयत्न केलेले आहेत आणि येत्या काळामध्ये ते अधिक सक्रियपणे करण्याची गरज आहे। या मागण्यांना महाराष्ट्र सरकार प्रतिसाद देईल। या महाराष्ट्रातल्या तिन्ही सरकारचे सहभागी असलेले पक्ष आहेत त्यांनी एक पॉझिटिव्ह भूमिका करण्याची गरज आहे आणि महाराष्ट्रातल्या ग्रामीण आणि शहरी भागातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या बाजूने राज्य सरकार काम करते आणि ते प्रत्यक्षात लोकांना दिसण्याच्या दृष्टीने सरकारने तातडीने पावलं उचलली पाहिजेत।
या मराठवाडा बंदच्या निमित्तानं हीच भूमिका महाराष्ट्र सरकारला कडे मांडण्याचा प्रयत्न करतात आणि महाराष्ट्र सरकारनं या मराठवाडा बंदच्या बंदची बाब प्रामुख्याने लक्षात घेऊन मराठवाड्यातल्या प्रश्नांना प्रतिसाद देण्याची गरज आहे. मराठवाड्याचा सिंचनाचा बॅकलॉग आहे, विकासाचा बॅकलॉग आहे, शिक्षण, उद्योग अशा विविध क्षेत्रातला हा जो बॅकलॉग आहे तो मराठवाड्यातला बॅकलॉग भरून काढण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने गंभीरपणे धोरणात्मक निर्णय घ्यावे अशी या बंदच्या पाठीमागची भूमिका आहे.